सैराटचे कलाकार आज कुठे आहेत, काय करतात? 10 वर्षानंतरची गोष्ट. हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 2016 साली महाराष्ट्रात एक चित्रपट आला आणि त्याने इतिहास घडवला. तो चित्रपट म्हणजे सैराट. फक्त 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि मराठी सिनेमाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. पण आज आपण चित्रपटाची कथा नाही तर सैराटमधील कलाकारांची खरी गोष्ट जाणून घेणार आहोत. त्यांना किती मानधन मिळालं होतं, ते आज काय करतात, कोण स्टार बनलं, कोण पडद्यामागे गेलं आणि कोण अजूनही संघर्ष करत आहे. चला तर जाणून घेऊया. आर्ची, रिंकू राजगुरू. सैराट रिलीज झाला तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एकच नाव होतं, आर्ची. ही भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू त्यावेळी अकोल्याजवळील अकलूज परिसरातील शाळकरी मुलगी होती. ऑडिशनमध्ये तिची निवड झाली आणि तिचं आयुष्य बदललं. सैराटसाठी तिला सुमारे 5 लाख रुपयांच्या आसपास मानधन मिळाल्याचं त्या काळात अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र अधिकृत आकडा कधी जाहीर करण्यात आला नाही. चित्रपटानंतर ती राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री बनली. त्यानंतर तिने कागर, मेकअप, 100, झुंड, झिम्मा 2, आशा, अशा अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केलं. आज ती मराठी आणि हिंदी दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहे. परशा, आकाश ठोसर. आर्चीनंतर सर्वाधिक लोकप्रिय झालेला कलाकार म्हणजे आकाश ठोसर. विशेष म्हणजे आकाश हा अभिनेता नव्हता, तर तो कुस्ती खेळायचा. नागराज मंजुळे यांच्या टीमने त्याला पाहिलं आणि ऑडिशनसाठी बोलवलं. सैराटनंतर तो एका रात्रीत स्टार बनला. त्याने पुढे FU, लव्ह स्टोरीज, झुंड, घर बंदूक बिर्याणी यामध्ये काम केलं. आज तो मुंबईत राहून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. प्रेक्षकांचं लाडकं पात्र, लंगड्या. ही भूमिका करणारा तानाजी गलगुंडे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून आला आहे. चित्रपटात त्याने केलेल्या विनोदी संवादांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. परशा म्हणत त्याने अनेक दृश्य गाजवली. सैराटनंतर तो झुंड, विविध मराठी मालिका, नाटकं यात दिसला. 2024 मध्ये त्याने प्रेयसी प्रतीक्षा शेट्टीशी लग्न केलं. सल्ल्या, अरबाज शेख. परशाचा जीवलग मित्र. संपूर्ण चित्रपटात मित्रासाठी जीव देणारा. ही भूमिका करणारा अरबाज शेख आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. सैराटनंतर त्याने बस्ता, फ्री हिट डंका, झुंड, घर बंदूक बिर्याणी, मुसंदी यांसारख्या चित्रपटात काम केलं. लोक अजूनही त्याला सल्ल्या म्हणूनच ओळखतात. आर्चीचं वडील, तात्या पाटील. ही भूमिका सुरेश विश्वकर्मा यांनी केली. संपूर्ण चित्रपटातील सर्वात भयावह आणि प्रभावी पात्रांपैकी हे एक पात्र होतं. त्यांच्या काही नजरा आणि संवाद आजही लोक विसरलेले नाहीत. आर्चीची आई. ही भूमिका गीता चव्हाण यांनी साकारली. चित्रपटात त्यांचा स्क्रीन टाइम कमी असला तरी त्यांची उपस्थिती प्रभावी होती. सगुणा आत्या. चित्रपटातील महत्वाचं पात्र. ही भूमिका ज्योती सुभाष यांनी केली होती. मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील त्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. सुमन अक्का. ही भूमिका साकारली होती छाया कदम यांनी. आज त्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. प्रिन्स, आर्चीचा भाऊ. ही भूमिका सूरज पवार यांनी केली. चित्रपटाच्या शेवटच्या भागात त्याची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. परशाचे आई वडील. परशाच्या वडिलांची भूमिका संभाजी टंडे यांनी केली. आईची भूमिका वैभवी परदेशी यांनी साकारली. त्यांनी खालच्या आर्थिक स्तरातील कुटुंबाचं वास्तव खूप प्रभावीपणे दाखवलं. मंग्या. ही भूमिका धनंजय नानावरे यांनी केली. चित्रपटातील छोट्या पण लक्षात राहणाऱ्या भूमिकांपैकी ही एक भूमिका होती. आणि आर्चीची मैत्रीण. ही भूमिका अनुजा मुळे यांनी साकारली. कलाकारांना नेमकं किती मानधन मिळालं?
इथे एक महत्वाची गोष्ट आहे. रिंकू आणि आथाश यांच्याबाबत काही आकडे प्रसिद्ध झाले असले तरी तानाजी गलगुंडे, अरबाज शेख, सुरेश विश्वकर्मा, गीता चव्हाण, ज्योती सुभाष, छाया कदम, इतर कलाकार यांच्या मानधनाची अधिकृत माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. त्या काळी चित्रपटाचं बजेटच फक्त 4 कोटी रुपये होतं. त्यामुळे बहुतेक कलाकारांनी तुलनेने कमी मानधनात काम केल्याचं मानलं जातं. सैराट बद्दलच्या 10 रंजक गोष्टी. 1. सैराट हा 100 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला. 2. चित्रपटातील बहुतेक कलाकार नवखे होते. 3. नागराज मंजुळे यांनी ही कथा स्वतःच्या अनुभवांवरून प्रेरित होऊन लिहिली. 4. चित्रपटाचं शूटिंग सोलापूर परिसरातील गावांमध्ये झालं. 5. झिंगाट गाण्याने संपूर्ण देशाला वेड लावलं. 6. हिंदीत याचा रिमेक धडक या नावाने बनला. 7. लंगड्या आणि सल्ल्या हे पात्र अपेक्षेपेक्षा जास्त लोकप्रिय ठरली. 8. चित्रपटानंतर अनेक आंतरजातीय जोडप्यांनी प्रेरणा घेतल्याच्या बातम्या आल्या. 9. 2026 मध्येही आर्ची पर्चाची जोडी लोकांच्या मनात तितकीच लोकप्रिय आहे. 10. सैराटने मराठी सिनेमाला राष्ट्रीय पातळीवर नवीन ओळख मिळवून दिली. मित्रांनो, सैराटमधील कोणतं पात्र तुम्हाला सर्वाधिक आवडलं? आर्ची, परशा, लंगड्या, सल्ल्या की तात्या पाटील? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी सिनेसृष्टीतील पडद्यामागच्या कथा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.